नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी मायाबद्दल सगळी माहिती मिळवून घरी येते. ती ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, आपल्याला आत्तापर्यंत हेच वाटत होतं ना की आपल्या घरातल्या बातम्या मास्कमॅनपर्यंत कोण पोहोचवत आहे. पण जर मास्कमॅन स्वतः आपल्या घरात राहत असेल तर? ऋषिकेश म्हणतो, जानकी काय बोलतेस तू? जानकी म्हणते, ऋषिकेश, मी बरोबर बोलते. मला पूर्ण खात्री आहे, मायाच मास्कमॅन आहे. माया हे सगळं लपून ऐकत असते. जानकी पुढे म्हणते, ऋषिकेश, माझा तो भयानक भूतकाळ म्हणजे मकरंद. अहो, मकरंदची बहीण आहे ती माया. जानकी घरातल्या सगळ्यांना सत्य सांगत असते आणि मायाने सगळं चोरून ऐकलेलं असतं. थोड्या वेळाने जानकी ऐश्वर्याकडे येते. ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, मला त्रास देण्यासाठी, माझ्यावरचं सूळ उगवण्यासाठी त्या मायाने फक्त तुझा वापर करून घेतलाय. आता जर का तिला हरवायचं असेल ना, तर आपल्या दोघींना एकत्र यावंच लागेल. ऐश्वर्या प्लीज. ऐश्वर्या विचार करत असते. जानकीला वाटतं की ऐश्वर्या नकार देणार आहे. जानकी जात असते. ऐश्वर्या थांबवते आणि म्हणते, जानकी, आता तू या लढ्यात एकटी नाही आहेस, तर मी तुझ्या बाजूने आहे. आता जानकी आणि ऐश्वर्या एकत्र. त्या दोघी हात मिळवतात. आता जानकी ऐश्वर्या एकत्र येऊन मायाला कसं एक्सपोज करतायत, तिला जेलची हवा कशी खाऊ घालतायत, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकीला मायाबद्दल अर्धवट कळलेलं असतं. अर्धवट म्हणजे माया मकरंदची बहीण आहे आणि सारंगच्या डोक्यात डिवोर्सचं खूळ हे मायानेच टाकले. जानकी मायाला जाब विचारायला येते. ती मायाला विचारते, माया, सारंग भाऊजींच्या डोक्यात तूच डिवोर्सबद्दल टाकलं होतंस ना, आणि तूच ऐश्वर्याला डिवोर्स द्यायसाठी पेपर द्यायला लावलेत ना, आणि एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस. माया, तुला काय वाटलं, तू एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवशील आणि आम्हाला काहीच कळणार नाही? माया विचारते, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का मीच सांगितलं आहे म्हणून? जानकी म्हणते, हो, काल सारंग भाऊजी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सगळं सांगितलं. तुमच्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर हे सुद्धा सांगितलं. माया म्हणते, मला सारंगशी लग्न करायचं आहे आणि सारंगला पण. म्हणून मी त्यांना सांगितलं, जुनं नातं आधी संपवा आणि मग नव्या नात्याची सुरुवात करू. जानकी असं नाटक दाखवते की माया आणि सारंग यांच्या प्रेमाला, नात्याला जानकीचा होकार आहे. जानकीने त्यांचं नातं स्वीकारले असं दाखवते. माया म्हणते, आज जर लता काकू इथे असल्या असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता. जानकी म्हणते, माझी आई नक्कीच सापडणार. मला माहिती आहे ना, त्या मकरंदनेच काहीतरी केलं असेल. आता पोलिसांना मकरंदबद्दल एक महत्त्वाची बातमी मिळाली आहे. पोलिसांकडे गेल्यावरती कळेलच. जानकी बाहेर निघून जाते. इथे माया मनात म्हणते, दादाचा पत्ता पोलिसांना लागलाय. नाही, पोलीस दादापर्यंत पोहोचण्याआधी मला दादाला तिथून हलवावंच लागेल. माया मकरंदला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी तिथून निघते आणि जानकी तिचा पाठलाग करते. ऐश्वर्या रिक्षातून कुठेतरी जात असते आणि तिला रस्त्यात माया चालताना दिसते. ऐश्वर्या रिक्षा थांबवते आणि मायाचा पाठलाग करायला लागते. माया एका काचेतून बघते आणि तिला कळतं की जानकी, ऐश्वर्या आपला पाठलाग करतायत. माया मुद्दाम एका गोडाऊनकडे जाते. जानकी, ऐश्वर्या तिच्या मागे त्या गोडाऊनमध्ये जातात. त्या मायाला इकडे तिकडे शोधत असतात आणि माया त्या गोडाऊन बाहेर येऊन पटकन दरवाजाची कडी लावून टाकते. त्या दोघींना तिथे कोंडते. माया मकरंदला दुसरीकडे हलवण्यासाठी तिथून निघते. जानकी, ऐश्वर्या इथे गोडाऊनमध्ये असतात. जानकीला वाटतं की हीच चांगली संधी आहे. ऐश्वर्याच्या मनात नेमकं काय आहे ना ते जाणून घ्यायला हवं. ऐश्वर्याच्या मनातला सगळा राग बाहेर काढायला हवा. तिच्या मनामध्ये जो चांगुलपणा आहे तो बाहेर काढायला हवा. जानकी ऐश्वर्याला बोलतं करते. ऐश्वर्या म्हणते, तुला माहिती आहे, तुझ्या दिराने, त्या सारंगने डिवोर्स पेपर्स दिलेत मला आणि मायासोबत लग्न करणारे म्हणतो. त्या मायासोबत लग्न करून त्या स्वतःचं आयुष्य बर्बाद करणार आहे. जानकी म्हणते, मग तू काय केलं होतंस? तू पण तर तेच केलंस ना, आणि माया पण तेच करणार आहे. राहू दे, जे व्हायचं ते होऊ देत. ऐश्वर्या म्हणते, त्या सारंगला कळत नाही आहे, ओव्हर झाला आहे तो, अति घाई करतोय, मूर्ख कुठला. लग्न करायला चाललं ना त्या मायाशी. पण त्या मूर्खाला कळत नाही आहे का, लग्नाचा घाट घालण्याआधी इथे एक बायको आहे त्याची, आणि त्याला कळत नाही. ती माया त्याला घोळात घेते आणि हा चालला तिच्या मागे मागे. मला डिवोर्स द्यायला निघालाय. त्याची एवढी हिंमत. जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, एवढी का चिडतेस तू? मी तर म्हणते ना, उलट तू पण डिवोर्स देऊन टाक. अगं, सारंग भाऊजी काय डिफेक्टिव्ह पीस आहेत, आणि ह्या असल्या डिफेक्टिव्ह पीसपासून तुला आज न उद्या सुटका पाहिजेच होती ना.
मग मिळतेस, मग का चिडतेस तू? ऐश्वर्या म्हणते, जानकी, ऋषिकेश दादाने जर डिवोर्स पेपर तुला दिली असते आणि तुझ्यासोबत डिवोर्स घे म्हणाले असते तर काय केलं असतं तू? तुला राग आला नसता? जानकी म्हणते, आला असता राग, कारण आम्ही नवरा बायको आहोत. ऋषिकेश माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको. आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे. मी त्यांना नवरा मानते. पण तू तू सारंग भाऊजींना नवरा मानतेस? ऐश्वर्या म्हणते, हो मानते. सारंग अजूनही माझा नवरा आहे. मी मनापासून त्याला नवरा मानते. ऐश्वर्या बोलता बोलता मनातलं सगळं बोलून जाते. तिचं सारंगवर किती प्रेम आहे, सारंगला आपल्यापासून लांब करायचं नाही, त्याला डिवोर्स द्यायचा नाही, हे सगळं बोलून जाते. जानकीला हेच हवं असतं. जानकीला खूप चांगलं वाटतं. तर इथे माया मकरनला दुसरीकडे हलवते. ती मकरनला म्हणते, दादा, मला माहिती आहे आता जानकी आणि ऐश्वर्या दोघी एकत्र मिळून मला बरबाद करायचं बघणार. पण तुला माहिती आहे का, मास्कमॅन गेला, त्याची गरज संपली. आता 1 to 1 लढाई होणार. मास्कमॅनची काही गरज नाही आहे. त्या दोघींना सगळं सत्य कळलंच आहे ना, ऐश्वर्या आणि जानकीला. आता ऐश्वर्या आणि जानकी यांना मी स्वतः लढणार. जानकीला मी तुझ्याकडे घेऊन येणार आणि त्यानंतर तुझं आणि जानकी दोघांचंही लग्न होणार. दादा, तुमच्या दोघांचं लग्न झालं की मला खूप आनंद होईल. मायाला एक पूर्ण खात्री असते की एकदा जानकी मकरनकडे आली की सगळं व्यवस्थित होईल. मकरन पुन्हा पहिल्यासारखा चालू बोलू शकेल. तर इथे जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, तू वाईट नाही आहेस गं. तुझ्यातही चांगुलपणा आहे आणि मी तो तेव्हाच ओळखला होता. पण अगं, तुला कळलं पाहिजे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर किती प्रेम होतं. अगं, तुझ्यासोबत कटकारस्थानं करायचा आणि तू तू त्यालाच लाथाडायला निघाली होतीस. आता त्याने जेव्हा तुला डिवोर्स पेपर दिले तेव्हा तुला जाग येतेस का? अगं, देऊन टाक ना डिवोर्स. चांगली संधी आहे. डिफेक्टिव्ह पीसपासून लांब होण्याची संधी. प्लीज पेपरवर सह्या कर. ऐश्वर्या म्हणते, नाही करणार मी सह्या. सारंग अजूनही माझा नवरा आहे आणि नवराच राहणार तो. आणि ती माया त्याचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. माया चांगली नाही आहे. जानकी विचारते, म्हणजे? ऐश्वर्या जानकीला सगळं सांगते. गोडाऊनवरती जानकीच्या हातून ऐश्वर्याला गोळी लागली होती. तो मायाचा एक प्लॅन होता. माया मकरनची बहीण आहे. ती जानकीच्या आयुष्यात का आली आहे हे सगळं ती जानकीला सांगते. जानकीसमोर सगळं पिक्चर क्लिअर होतं. ऐश्वर्या चांगली आहे, ती वाईट नाही आहे. तिला सारंगसोबत राहायचं आहे. तिच्यामधला चांगुलपणा बाहेर आला आहे आणि मायाला एक्सपोज करायचं आहे. त्यासाठी आता फक्त ऐश्वर्याची मदत घ्यावी लागेल हे सगळं तिला कळतं. जानकी या सगळ्याचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.